विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 8 जो फिजिक्स आहे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत। ओके, मागील लेक्चरमध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हज आणि वेव्ह ऑप्टिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितले। ओके, तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघितला असेल। आजच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत। ओके, हा जो चॅप्टर आहे बघा, याच्यापैकी 90% टॉपिक आतापर्यंत पेपरला पडलेले आहेत। ओके, विद्यार्थ्याला वाटतं हा संपूर्ण चॅप्टरच IMP आहे, पण त्याच्यापैकी देखील 15 ते 16 क्वेश्चन्स मी काढलेले आहेत, ज्यापैकी पेपरला तुम्हाला यावर्षी पडणार आहेत। ओके, हा जो चॅप्टर आहे तो 4 to 6 मार्कांसाठी परीक्षेला विचारला जातो। त्यापैकी बघा या ठिकाणी 11 क्वेश्चन्स लिहिलेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या नंतरच्या पार्ट मध्ये आपण बाकीचे 4 क्वेश्चन्स बघणार आहोत। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, स्टेट अँड एक्सप्लेन गॉस लॉ। गॉस लॉ आपल्याला स्टेट करायचा आणि एक्सप्लेन करायचा आहे। मग काय असतो गॉस लॉ? गॉस लॉ असतो बघा, ओके, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल्स टू ओके चार्ज एन्क्लोज बाय परमिटिव्हिटी, म्हणजे फाय अपॉन एप्सिलॉन नॉट। हे देखील त्याचं स्टेटमेंट आहे। सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ E इंटू इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया। ओके, बघा नंबर 2 चा जो क्वेश्चन आहे बघा, त्याच्यामध्ये मी 3 टाकलेत। या तिघांपैकी एक पडू शकतो 3 मार्कांसाठी। ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज। युनिफॉर्मली चार्ज काय असते? स्पेअर असते, प्लेन शीट असते, लॉंग वायर असते। या ठिकाणी लिहिलं बघा, प्लेन शीट चार्ज, ओके, त्यानंतर युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल स्पेअर, त्यानंतर स्ट्रेट वायर। या तिघांचे फॉर्म्युले दिलेत, यांच्यापैकी जर कोणता पडला तर 3 मार्कांसाठी पडेल। ओके, प्लेन शीटचा फॉर्म्युला आहे बघा, E इज इक्वल्स टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट। ओके, युनिफॉर्म स्पेरिकल शेलचा आहे बघा, E इज इक्वल्स टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू Q अपॉन R स्क्वेअर। आणि त्यानंतर बघा इन्फिनिट लॉंग स्ट्रेट वायरचा आहे बघा, E इज इक्वल्स टू लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R। पण हे फॉर्म्युले डिराईव्ह कसे केले ते तुम्हाला बुक मध्ये बघायचं आहे। क्वेश्चन नंबर 3 बघा, डिफाइन इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इट्स SI युनिट। आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं SI युनिट काय असतं तुम्हाला माहिती आहे? ते असते बघा व्होल्ट। ओके, व्होल्ट असते आणि तुम्ही त्याची डेफिनेशन बघून घ्या, बुक मध्ये दिलेलं आहे। क्वेश्चन नंबर 4 बघा, एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर। कॅपॅसिटरचं प्रिन्सिपल सांगायचं, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन। ओके, जिथं तुम्हाला कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटन्स दिसणार आहे तिथले क्वेश्चन तुम्हाला पहिले करायचे। त्यानंतर बघा पुढं क्वेश्चन नंबर 5, डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक। ओके, 2 प्रकारचे इलेक्ट्रिक असतात। ओके, एक पोलर डायइलेक्ट्रिक असतात, ओके, एक डायइलेक्ट्रिक असतात आणि एक नॉन डायइलेक्ट्रिक असतात। ओके, ते तुम्हाला बघून घ्यायचे। क्वेश्चन नंबर 6 बघा, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द एनर्जी स्टोर इन कॅपॅसिटर। कॅपॅसिटर मध्ये आपण किती एनर्जी स्टोर करू शकतो? तर ते असते बघा, U इज इक्वल्स टू Q स्क्वेअर अपॉन 2C। ओके, ते त्याच्या मागचे फॉर्म्युले आहेत, ते आले कसे तुम्हाला बुक मध्ये बघायचे। आता आपल्याकडे इतका वेळ नाही। ओके, क्वेश्चन्स पण सांगायचे, त्याचे आन्सर्स पण, तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। तुम्ही फक्त क्वेश्चन देताय, तुम्हाला त्याचे आन्सर्स बघायचे। क्वेश्चन नंबर 7 बघा, व्हॅन डी ग्राफ जनरेटर, इम्पॉर्टंट क्वेश्चन। ओके, 4 मार्कांसाठी त्याचे एक्सप्लेन करायचे, कन्स्ट्रक्शन वर्किंग। ओके, त्याचं कन्स्ट्रक्शन करायचं आणि वर्किंग। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8 काय, स्टेट द प्रिन्सिपल ऑन विच द व्हॅन डी ग्राफ जनरेटर वर्क्स। ओके, असं कोणता प्रिन्सिपल आहे ज्याच्यावरती व्हॅन डी ग्राफ जनरेटर काय करतो? वर्किंग करतो। तर 2 प्रिन्सिपल आहे बघा। ओके, डिस्चार्ज ऍट शार्प पॉइंट्स। ओके, डिस्चार्ज करतो शार्प पॉइंटचा। नंबर 2 आहे बघा, चार्जचं डिस्ट्रीब्युशन करतो। असे 2 याच्यावरती तो वर्किंग करतो। क्वेश्चन नंबर 9 बघा, राईट 2 ऍप्लिकेशन्स ऑफ व्हॅन डी ग्राफ जनरेटर। व्हॅन डी ग्राफ जनरेटरचे 2 ऍप्लिकेशन लिहायचे, या ठिकाणी लिहून दिलेत मी। फर्स्ट काय बघा, टू ऍक्सलरेट चार्ज पार्टिकल। ओके, चार्ज पार्टिकल ऍक्सलरेट करतो। आणि नंबर 2 काय, यूज इन रेडिओग्राफी फॉर कॅन्सर ट्रीटमेंट। ओके, व्हॅन डी ग्राफ जनरेटर मध्ये जे ऍप्लिकेशन आहे बघा, ते कॅन्सर ट्रीटमेंट साठी देखील युजफुल आहे। त्यानंतर बघा, डिफाइन इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट। इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट डिफाइन करायचे। मग काय असते इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट? P इज इक्वल्स टू Q इंटू 2L। ओके, एकदम करेक्ट आहे। 2 चार्ज ठेवलेला असते, त्यांच्यामधलं डिस्टन्स जो असतो तो 2L असते, यालाच आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणतो। या ठिकाणी मी लिहिले बघा, P इज इक्वल्स टू Q इंटू 2L। याचा SI युनिट बघायचा विचार केला तर कुलम मीटर आहे, आणि डायमेन्शन जर बघितलं तर L1 m टू द पॉवर 0 T1 आणि a टू द पॉवर 1 आहे। ओके, क्वेश्चन नंबर 11 बघा, डिफाइन इक्विपोटेन्शियल सरफेस। ओके, हे जे पहिले 3 आहेत त्यांच्यानंतरचा जो टॉपिक आहे बघा, तो आहे डिफाइन इक्विपोटेन्शियल सरफेस आणि त्याचे 2 प्रॉपर्टीज लिहायचे। ओके, हे क्वेश्चन जर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। आपण आता बोलूया पुढच्या क्वेश्चन्सकडे। विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या चॅप्टरचे पुढील काही एक्झाम्पल जे पेपरला पडू शकतात। ओके, तर बघा 12, 13, 14, 15 आणि टोटल 16 एक्झाम्पल्स। मागचे 11 आणि हे 5। ओके, टोटल किती? 16 एक्झाम्पल्स दिले। यापैकी बघा, या
सेशन मधला ओके हा जो 12वा क्वेश्चन आणि हा जो 13वा क्वेश्चन आहे तर हा 12वा बघा 4 मार्कांसाठी आहे. काय सांगितलं या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं डेरिव्हेशन घ्यायचं आहे. ओके मग इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं डेरिव्हेशन काय बघा V इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू P cos थीटा अपॉन R स्क्वेअर. ओके हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते जाऊन बघायचं आहे आणि ते करायचं आहे कारण की ते किती मार्काला आहे 4 मार्काला. पुढे बघा क्वेश्चन 13 टॉर्क फाइंड करायचं आहे. ओके टॉर्क किती असतो आता मला सांगा. या ठिकाणी काय लिहिलंय मी ओके P cos थीटा हा जो P आहे बघा हा P असतो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ओके P इज इक्वल्स टू Q इंटू 12. मागे बघा एक क्वेश्चन घेतला मी ज्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट त्याचं युनिट आणि त्याचं डायमेन्शन डिफाईन केलं. त्या ठिकाणचा P आहे बघा हा. त्यानंतर या ठिकाणी जो P आहे तो देखील तोच आहे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि E जे असते बघा ती इलेक्ट्रिक फील्ड असते. ओके टॉर्क जर फाइंड करायला लावलं तर टॉर्क असतं बघा टो इज इक्वल्स टू P sin थीटा. याचं एक्झाम्पल याचं जे डेरिव्हेशन आहे ते एकदम सोपं आहे, बुकमध्ये एकदम सोप्या याच्यामध्ये आन्सर दिलेलं आहे सोप्या रायटिंगमध्ये. ओके क्वेश्चन नंबर 14 बघा व्हॉट इज डायइलेक्ट्रिक. ओके आता डायइलेक्ट्रिक किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे. ओके एक पोलर डायइलेक्ट्रिक असतो दुसरा कोणता असतो नॉन पोलर. ओके तर बुकमध्ये त्याचं डिस्टिंग्विश सुद्धा दिलेलं आहे, त्यांचे डेफिनेशन दिलेलं आहे आणि हा देखील पेपरला पडलेला आहे क्वेश्चन आहे. ओके तुम्ही म्हणता सर तुम्ही फक्त क्वेश्चन वाचून दाखवतात याचे आन्सर का देत नाही? तुम्हाला मी कालच सांगितलेलं आहे. ओके काय जर तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स पाहिजे असतील ओके इम्पॉर्टंट क्वेश्चन तर मी देत आहे, पण याचे जर आन्सर्स पाहिजे असतील ते पण सोप्या फॉर्मॅटमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि व्हिडिओवरती 100 लाईक घेऊन यायचे. व्हिडिओवरती 100 लाईक आला तर लक्षात ठेवा याचे सगळ्यांचे आन्सर्स मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये पुरवणार आहे. ओके त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 16 देखील करून ठेवा डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन ऑन अँड इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. ओके अशा प्रकारे 16 क्वेश्चन्स मी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे दिले. आजचा व्हिडिओ खूप फास्ट झाला आहे कारण की आपल्याकडे तितका वेळ नाही आहे. ओके पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी मॅग्नेटिक मटेरियल्स मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट्स याचे देखील क्वेश्चन्स बघणार आहोत. ओके जर व्हिडिओवरती आलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत देखील पोहोचवायला विसरू नका. थँक्यू.